राम नारायण राम. सर्वप्रथम आदिवेद हा आदिपाली भाषेत लिहिला गेला होता. आदिस्वर ज्यापासून सृष्टी उत्पन्न झाली तोच स्वर आमचा मूल मंत्र आहे. आमच्या मूल मंत्राच्या मुळाशी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, आज्ञा, सहस्त्रार या चक्रांचे स्वरध्वनी नाडीसंगमाच्या आत अडकलेले आणि नियंत्रित झालेले आहेत. पूजा, उत्सव आणि विविध विधिविधान हे या विश्वाच्या आदी स्वराजवळ त्याच्या गतिशीलतेसह आपल्याला जोडण्यासाठी आहेत. या सूत्राचा आधार घेत पुढे गेल्यास आपण त्या परमस्थानी पोहोचू. संगीतात आपण जे स्वर साधतो सारेगामापाधानी, सर्व स्वर हे या सप्तस्वरांमध्ये बांधले गेले आहेत. तसेच आपले संपूर्ण अस्तित्वही या 7 चक्रांमध्ये गुंफलेले आहे. ही सृष्टी वेगवेगळ्या रूपांत परिवर्तित होत पुढे जात आहे. साध्यसाधनेच्या माध्यमातून त्या गोष्टीचे अस्सल रूप बाहेर काढणे आणि त्यास जाणण्यासाठी प्रयत्नशील राहणे हाच आपला मूळ साधनमार्ग आहे. याच मार्गाने शुद्ध प्रेम, शुद्ध भक्ती, शुद्ध बुद्धी आणि मोक्षाची प्राप्ती होईल. या बुद्धीद्वारे त्या वस्तूचे स्वरूप ओळखता येईल आणि ती ओळख झाल्यावर प्रत्येक गोष्टीची खरी ओळख पटेल. आज धर्माचा अर्थ विकृत केला गेला आहे. धर्म आज वैयक्तिक संपत्ती झाला आहे. कधी काळी एक देश, एक प्राण, एक नीती असा धर्म सांगणारा विचार होता, परंतु आज तो मर्यादित झाला आहे. जर तुम्ही वेदांना मानत असाल तर भोजपत्रांवर लिहिलेल्या त्या आदी वेदात लिहिले आहे की धर्माला कोणतीही जात नाही. मनुष्य हा एकाच जातीचा आहे. सर्व सजीवांची नीती समान आहे. नीतींमध्ये कोणताही विरोध असणार नाही, त्यामुळे कोणताही संघर्ष किंवा विवाद होणार नाही. आपल्या देशात धर्माला वारंवार गटांमध्ये विभागले गेले आहे, पण सूर्य सर्वांसाठी एकच आहे. वारा सर्वांसाठी एकच आहे, त्यामुळे धर्म देखील सर्वांसाठी समान असायला हवा. कागदावर पृथ्वीचे विभाजन केले गेले आहे, पण पृथ्वीला प्रत्यक्षात विभागता आलेले नाही. विविध संप्रदाय निर्माण झाल्यामुळे वेदांची मर्यादा आखली गेली आहे. म्हणूनच आता आपल्याला वेदांचा अभ्यास करावा लागेल. वेदच सर्व समस्यांचे समाधान आहे. फक्त हिंदू, मुसलमान किंवा ख्रिश्चनच नाहीत, तर एक साधी मुंगी किंवा कुत्राही वेदांचे पठण करू शकतो.